नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नेक्स्ट टाइप आपल्याकडे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ सी सेक्शन. बघा एक सी सेक्शन मधला एक न्यूमेरिकल फाइंड द सेंटर ऑफ चॅनल सेक्शन 2000 बाय 1000 बाय 200. लक्षात घ्या, ओव्हरऑल डेप्थ तुम्हाला जी दिली ती आहे 2000. इकडची तुम्हाला ही फ्लेंज दिसती वरची, ही आहे 1000 ची, आणि इकडची जी फ्लेंज आहे ती आहे 1000 ची. आणि इकडे बघा y ऍक्सिस साठी तुम्हाला हा बघायला गेला हा 200 आणि 200. तर ओव्हरऑल तुमच्याकडे 2000 आहे, इकडचे 200 आणि हे 200, हे झाले 400. 400 मधनं 2000 मधनं हे 400 मायनस करा, म्हणजे मधली जी काय वेब आहे वेब आपल्याकडे किती निघणार आहे 1600 mm. आता लक्षात घ्या, याला आपण क्लोज करून घेऊ. बघा मी इथं अशा पद्धतीने क्लोज केलं. माझ्याकडे ही पहिली फिगर, ही दुसरी आणि ही तिसरी फिगर. तर बघा अशा पद्धतीने आपण इथं फिगर इथं इंडिकेट केलेले आहे. पहिला बघा इथे पहिला रेक्टँगल तुम्हाला दिसतोय, ते एरिया ऑफ रेक्टँगल, इथे सुद्धा एरिया ऑफ रेक्टँगल, इथे सुद्धा एरिया ऑफ रेक्टँगल. असं A1 A2 A3 आपण फाइंड आउट करून घेऊ. बघा पहिला A1 आहे, लेंथ इनटू ब्रेथ 1000 इनटू 200. बघा किती होईल तो 2 1 जार 2 आणि 5 0 लिहून घ्या 1 2 3 4 5 mm स्क्वेअर. पुढे बघा A2 दुसरा एरिया आपल्याकडे 1600 इंटू 200, 16 2 जार 32 आणि वरचे दोन 40 mm स्क्वेअर. इथे बघा A3 ला बघा 1000 इंटू 200, इथे सुद्धा तेच होईल. बघा अशा पद्धतीने आपण एरिया फाइंड आउट केला A1 A2 आणि A3. त्यानंतर बघा तुम्हाला पूर्ण एक ओव्हरऑल तुम्हाला वेब दिसते 2000 ची, त्याच्यामुळे इकडे y बार जो आहे y बार आपल्याकडे डायरेक्ट फाइंड आउट होईल 2000 डिवाइड बाय 2, म्हणजे y बार आपल्याकडे आला 1000 mm. त्यानंतर बघा आपण आता काढायचं आहे x1 x2 आणि x3. x1 चा जर विचार केला तर बघा वरची फ्लेंज x1 1000 डिवाइड बाय 2 500 mm. x2 मध्ये बघा हा 200 आहे, 200 डिवाइड बाय 2 100 mm. x3 मध्ये बघा 1000 डिवाइड बाय 2 हा येतो आपल्याकडे 500 mm. बघा x बार चा फॉर्म्युला अप्लाय करा. A1 x1 A2 x2 A3 x3 डिवाइड बाय A1 प्लस A2 प्लस A3. लक्षात घ्या A1 होता आपल्याकडे 2 लाख म्हणजे 2550 1 2 3 4 5 इंटू x1 बघा 500 प्लस A2 बघा 320 3 2 4 टाइम्स 0 इंटू x2 बघा 100 बघा प्लस A3 पुन्हा 2 1 2 3 4 5 इंटू x3 500 डिवाइड बाय A1 प्लस A2 प्लस A3. या नंबरची सम करा 2 3 4 5 प्लस 3 2 1 2 3 4 प्लस 1 2 3 4 5. बघा हा आपल्या सगळ्या एरियाची आपण ऍडिशन केली. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन बघा. इंटू 500 प्लस 3 2 4 टाइम्स 0 इंटू 100 प्लस 2 5 टाइम्स 0 इंटू 500 डिवाइड बाय 2 5 टाइम्स 0 प्लस 3 2 4 टाइम्स 0 प्लस 2 5 टाइम्स 0. बघा x बार जो आपल्याकडे आलेला आहे तो आहे 322.22 mm. बघा अशा पद्धतीने हा सी सेक्शन आपण इथे
सॉल्व्ह करू शकतो. एकदम सोपा सम आहे. एक्स बार आणि वाय बार आपण इथे फाइंड आउट केलेला आहे.